धन्यवादिकारस्ते महाफलेश कदाचिन कर्मफलित भगवानचे समोरचा कर्म मनुष्याना शास्त्री सुखसिद्ध तरी सिद्ध तामा प्रसिद्धानाम कस्मिना विधी तथा तेषां ज्ञाने नित्य भक्तिविशेषित प्रिय ज्ञातीर्थमं सत्वं सततं कीर्तयन्तमायतं तच्च दृढव्रतः अपि च सुदराचारोपचिति महानुभागसाधुर्यो समन्त्य सम्यक् भवसित विहिसं तेषां समुद्रतामृत्य संसारसागरात् अरिष्टासुरभूतानामैत्रिकर्णस्य नित्मोरेणकार समुद्रकस्पक्षिणं विमुक्त शैवी लघुवाचत वाक्य मानस ध्यानापर्यंत वरागम संभाषित प्रेम से बोली श्रीमद भगवद्गीता भगवान की जय। प्रेम से बोली श्रीमद भगवद्गीता भगवान की जय। दशमोध्याय विभूति श्री गणेशाय नमः श्री गोपाल कृष्णाय नमः श्री भगवान वाच ये एवं महाभाव शृणुमय परमवच येते प्रियमानाय वक्ष्यामी हित काम्ये। श्री भगवान म्हणाले, हे पराक्रमी अर्जुना, माझे परमश्रेष्ठ वचन पुन्हा ऐक। माझा उपदेश ऐकून संतोष पावणाऱ्या तुला ते मी तुझ्या हितासाठी सांगत आहे। हा श्लोक म्हणजे गुरुला शिष्याबद्दल व त्याला हिताचे ज्ञान सांगण्याबद्दल किती कळवळा असतो त्याचे दर्शन घडविणारा आहे। भूय म्हणजे पुन्हा, प्रियमानाय म्हणजे प्रेम करणाऱ्या प्रसन्न होणाऱ्याला उद्देशून, परमवच म्हणजे यापुढे 11व्या श्लोकापर्यंत सांगितले जाणारे भक्तीचे अत्यंत व्यापक स्वरूप। 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य म्हणून जो भक्ती मार्ग सांगितला व त्या भक्तीचे व्यक्त होणारे स्वरूप व अंतरंगातील मनातील धारणा यांच्याबरोबरच स्वतः भगवंताचे व्यापक स्वरूपही सांगितले आहे। पण तो विषय तेवढ्यावरच संपला नाही। खरे पाहता 9व्या अध्यायाची व्याप्ती या 10व्या अध्यायातील 11व्या श्लोकापर्यंत आहे व इथे 11व्या श्लोकानंतरच 9वा अध्याय समाप्ती करायला हवी होती, पण भक्तीच्या अनुषंगाने विभूतींचाही विषय जोडून येत आहे। दुसऱ्या श्लोकात मी देवांचा व महर्षीचाही आधी आहे असे सांगून विभूती वर्णनाचे बीज रुजत घातले आहे, म्हणून 10व्या अध्यायाला इथून प्रारंभ झाला। नमे विदु सुरगणा प्रभवन महर्षे अहमादिर्ही देवाना महर्षीनाच्या सर्वशः। माझा जन्म देव आणि महर्षी जाणत नाहीत, कारण मीच त्या देवांचे आणि महर्षीचे अधिकारण आहे। विदो हे परोक्ष भूताचे वर्णन आहे, अर्थात पुरातन काळापासून परमात्मा सनातन आहे व त्याचे खरे स्वरूप देव महर्षी यांना कळलेले नव्हते। श्रीकृष्ण इथे स्वतःच्या सनातनत्वाकडे इंगित करतो एवढेच। यो माम जमनादीचे व्यक्ती लोक महेश्वरम समूढम समर्थेषु सर्व पापे प्रमुच्यते। जो मला जन्मरहित अनादि व सर्व लोकांचा महेश्वर असे जाणतो तो मनुष्यामध्ये मोहरहित होऊन सर्व पापापासून मुक्त होतो। मागे अवजानंती मामुडा या श्लोकात मूढ भक्तांच्या मनोधारणेबद्दल सांगून झाले व ज्ञानी भक्त कशा रीतीने भक्ती करतात हेही सांगून झाले। आता पुन्हा भगवंताला व्यक्ती म्हणून एक देशीय न समजता तो सर्व लोकांचा महान सत्ताधीश ईश्वर आहे व त्याचा जन्म होणे किंवा पूर्वी नसून आता काहीतरी रूपात त्याचा प्रारंभ झाला असे नसून तो अज व अनादी आहे असे जो ओळखतो तो सर्व पापापासून सुटतो असे येथे विधान केले आहे। भेद बुद्धी असेल तरच ईश्वराला मर्यादित समजून भक्त कर्मबंधनात पडेल, त्यापेक्षा ईश्वराला सर्वत्र पाहून समजून घेऊन त्याप्रमाणे शुद्ध मनाने त्याची भक्ती केली तर मनुष्य पाप करणारच नाही। बुद्धी ज्ञानम समूह क्षमा सत्य दमशम सुख दुःखम भव भाव भवम भयम शाभयमेवच अहिंसा समता तुष्टिस्तपो दान यशो यश भवंती भावभूताना मत्त एव पृथग्विदा। बुद्धी ज्ञान मोहाचा अभाव क्षमा सत्य इंद्रिय निग्रह शांती सुख दुःख उत्पत्ती अभाव भय अभय अहिंसा क्षमता संतोष तप दान यश अपयश इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे प्राणीमात्रांचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात। मी सर्व विश्वाचा प्रभू आहे, उत्पत्ती करणारा आहे असे पूर्वी निरनिराळ्या संदर्भात अर्जुनाला सांगून झालेच आहे व 7व्या अध्यायात आणि नंतरही विविध विभूतींचा थोडा उल्लेख आलाच आहे। या ठिकाणी जगातील स्थिर व चर अशा पदार्थाची सूचीच दिली आहे। हेतू हा की अर्जुनाला सत व असत मिळून एकमेव परमेश्वरच सर्वत्र पुरला आहे हे तपशिलाने नीट कळावे। जे जे घडते ते इष्ट असो व अनिष्ट असो ती प्रभूचीच इच्छा आहे असे मनाशी ठाम समजण्यासाठी वरील यादीचा उपयोग होईल। अभाव भय हे भगवंतापासूनच निर्माण होते याचा जरा विचार करावा। अभाव भय व दुःख ह्या गोष्टी माणसाला अनेक प्रकारांनी जीवनाचे शिक्षण देत असतात। याचा योग्य ठिकाणी उपयोग केला तर माणूस मरण अपघात वगैरे टाळू शकतो। दुःख तर चांगलेच सहनशीलतेचे शिक्षक असते। अभाव म्हणजे वस्तूंचे नसणे, व्यवहारात विशिष्ट वस्तूचा घरात अभाव आहे म्हणून ज्याचे मन विचलित होत नाही तो स्थित प्रज्ञ होतो। महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा
मद्भावा मानसा जाता यशा लोक इमा प्रजा. पूर्वीचे 4 मनू तसेच महर्षी की या लोकातील सर्व प्रजा ज्यापासून उत्पन्न झाली आहे ते माझेच मानस म्हणजे मनाने निर्माण केलेले भाव म्हणजे प्रजाच आहेत. 7 महर्षी व 4 मनू हे परमेश्वराची मानसिक प्रजा आहे. चत्वार याचा अर्थ 4 कुमार असा केला तर 7 महर्षी 4 कुमार व मनू असा अर्थ होतो. यातील 7 ऋषी कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ. 4 कुमार सनक, सनंदन, सनातन. मनू कोणते? स्वयंभू, स्वारोचिस, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत. चालू मनवंतर वैवस्वत मनूचे आहे. पुढे येणारे सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. यातील वैवस्वत मनूपर्यंतचेच श्रीकृष्णाला अभिप्रेत आहे. यथा विभूती योगम च मम यो व्यक्ती तत्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशय. जो माझी विभूती म्हणजे विस्तार आणि योग शक्ती खरोखरच जाणतो त्याला स्थिर कर्मयोग प्राप्त होतो, यात संशय नाही. मानस प्रजा निर्माण करणे ही योग शक्ती. मग एवढी व्यापक परमेश्वरी शक्ती सगळ्यासाठी आहे या जाणीवेने मन स्थिर करणे सोपे जाते. अविकंपेन म्हणजे श्रद्धा विचलित न होता. योगेन युज्यते म्हणजे योगाने परमेश्वराशी जोडला जातो. अहम सर्वस्य प्रभव मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता. मी सर्वांचे उत्पत्ती स्थान असून मजमुळे सर्व जग कार्याला प्रवृत्त होते असे जाणून शहाणे लोक भावयुक्त होऊन माझी भक्ती करतात. हा विषय पुन्हा आला आहे. भाव समन्विता म्हणजे श्रद्धेने युक्त, बुधा म्हणजे बोधसंपन्न, शहाणे सुज्ञ लोक. मत्सिता मत प्राण बोधयंत मत परस्परम कथयंत स्वर्मा नित्य तुष्यंती च रमतींच. ते माझ्या ठिकाणी चित्त लावून माझ्या ठिकाणी प्राण अर्पण करून परस्परांना मजविषयी बोध करीत माझ्या गुणलीलांचे कीर्तन करीत त्यातच नेहमी संतोष व आनंद पावतात. संकीर्तन ही जी भक्तीची एक विधा आहे तिचे वर्णन कथयंतस्य मा नित्य या पदांनी केले आहे. चित्त देवाकडे लावणे हे मनन चिंतन. मतप्राणा म्हणजे देवासाठी प्राणांचेही अर्पण करण्याची तयारी असलेले हेच अत्यंत कठीण आहे. परस्पर बोधयंत्य याच्याशी वाद प्रवदंता अहम हे याच अध्यायातील विधान जोडून घेतले की भगवंताच्या तत्वज्ञानाचे पराक्रमाचे लीलावतारातील दिव्य कर्माचे वर्णन करताना वर्णन भक्त परस्परांना सांगतात व कथा सांगत असता फार समाधान पावतात आणि त्यातच रमलेले असतात हे लक्षात येईल. अध्ययन व अध्यापन गीताशास्त्र दुसऱ्यांना समजावून देणे हे भगवंताला प्रिय आहे असे त्याचेच म्हणणे आहे. तेशा सततयुक्ताना भजता प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धियोगतम येन मामुपयांती ते. अशा नेहमीयुक्त म्हणजे समाधानाने राहून माझी प्रेमपूर्वक भक्ती करणाऱ्यांना ज्या योगे ते मला प्राप्त होतील असा बुद्धियोग मी देतो. अनन्य चिंतयंतो मा योजना परिउपासते तेशा नित्यभियुक्ताना योगक्षेम वाहम्यम या श्लोकाशी वरील श्लोक जोडून वाचावा. सतत परमेश्वराचे चिंतन केल्याने भक्ताची बुद्धी त्याच्याशी जोडली जाते. त्याला बुद्धीची सात्विकता व शुद्धता प्राप्त होते व तो परमेश्वराकडेच जातो. अनन्य शरण होतो. श्रद्धेने भक्ती करणाराची भक्ती परमेश्वरच दोट करतो. पूर्वी म्हटले आहे श्रद्धावान लभते ज्ञानम व तेशा ज्ञानी नित्ययुक्त. तसेच परमेश्वर अशा श्रद्धावंत भक्तांचे अज्ञान स्वतःच दूर करतो असे मोठे आश्वासन पुढील श्लोकात दिले आहे. तेशामेवानुकंपार्थ मह अज्ञानजम तम नाशियात्म्यात्म भावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या हृदयात राहणारा मी तेजस्वी ज्ञानरूप दीपकाने त्यांचा अज्ञानजन्य अंधकार नाहीसा करतो. परमेश्वर हा भक्ताच्या ठिकाणी आत्मरूपाने असतो व तेथूनच त्याला ज्ञान देतो. हे फार मोठे तत्व भक्तिमार्गातील साधनेचे इथे सांगितले आहे. परमेश्वर जरी सर्व भूतमात्रांशी सम असला तरी भक्ताविषयीही त्याला खास प्रीती असते. अर्जुन उवाच परमब्रह्म परमधाम पवित्र परम भवान पुरुषम शाश्वतम देवमादि देव म्हणजे विभुम आवस्त्वाम ऋषय सर्वे देवर्षी नरदस्तथा असे दो देवलो व्यास स्वयंचैव ब्रवीषिमी. अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा तू परब्रह्म श्रेष्ठ स्थान व परम पवित्र वस्तू आहेस. तुला अविनाशी दिव्य पुरुष देवादिदेव जन्मरहित व सर्वव्यापी असे प्राचीन ऋषी देवर्षी नारद अशी देवल व व्यास हे म्हणतात आणि तू स्वतःही मला तेच सांगतोस. अर्जुनाचा हा प्रश्न 16व्या श्लोकापर्यंत आहे. इतरांनी केलेल्या वर्णनावरून व भगवंताच्या स्वतःच्या सांगण्यावरून भगवंताचे खरे स्वरूप मोठमोठ्या ऋषींना देवांना दानवांनाही कळलेले नाही असे अर्जुनाने समजून घेतले. तेव्हा सामान्य माणसाने भगवंताचा अंश का होईना कोणकोणत्या रूपात पाहायचा समजून घ्यायचा या प्रकारची जिज्ञासा अर्जुनाला निर्माण झाली आहे. ज्या ऋषीची नावे येथे आली आहेत त्यांच्याकडून पांडवांना वनवासात भगवंताच्या
अनिर्वचनीय स्वरूपाबद्दल पुष्कळ काही ऐकायला मिळाले होते. सर्वमेतदृतम मन्ये जन्मा वदसी केशव न हि ते भगवान व्यक्ती विदुरदेवान दानवा. हे केशवा, तू जे सांगतोस हे मी सत्य मानतो. हे भगवंता, तुझे व्यक्तरूप देवांना कळलेले नाही व दानवांनाही कळलेले नाही. अर्जुनाला ते वर्णन खोटे वाटत नाही, खरे वाटते, कारण तो श्रीकृष्णाचा श्रद्धावंत भक्त व शिष्य आहे. स्वयंमेवात्मनात्मान व्यथ्यतम पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगतपते. हे भूतभावना भूतेशा देवादिदेवा जगतपते, हे पुरुषोत्तमा, तू स्वतःच आपण आपल्याला जाणतोस. जर इतर कोणाला भगवंताचे खरे स्वरूप कळत नसेल तर त्यालाच ते कळते. एवढा सरळ तर्क अर्जुनाने केला आहे. भूतांना निर्माण करणारा, भूतांचा अधिपती, देवांचा मुख्य देव, जगताचे पालन करणारा व उत्तम पुरुष अशी विशेषणे अर्जुनाने ते श्रीकृष्णासाठी उपयोजिली आहेत. त्यात मनुष्य, इतर प्राणी, पंचमहाभूते, देवता व सर्वापेक्षा श्रेष्ठ व पुरुषोत्तम श्रीकृष्ण आहे ही व्यापक दृष्टी स्वीकारली आहे. वक्तु महर्षेन दिव्या आत्मविभूते या वीरलोकांनी मानस्त्व व्याप्त तिष्ठसी. या विभूतींनी तू या जगात भरून राहिला आहेस, त्या सर्व विभूती तू मला सांगाव्यास हे योग्य. हा अर्थ स्पष्ट आहे. या सर्व लोकांना व्यापून तिष्ठसी असे म्हटले आहे. त्याचा अर्थ व्यापून सुद्धा तो उरलेला आहे असा आहे. एक देशीय व्यक्तिरूपातील भगवंताला उद्देशून अर्जुन हे बोलत नाही. या अध्यायात पुढे प्रत्येक गोष्टीमधील दिव्य अंश काय कथन केला आहे. पण यासाठी अर्जुनाने अगदी स्पष्ट प्रश्न पुढच्या श्लोकात केला आहे. कथम विद्यामहं योगिस्त्वा सदा परिचिंतयेन केशव भावेषु चिंतोषी भगवन् मया. हे योगेश्वरा, मी कशा रीतीने निरंतर चिंतन करीत तुला जाणावे बरे. हे भगवंता, आणि कोणकोणत्या पदार्थामध्ये मी तुझे चिंतन करावे. अर्जुनाला परमेश्वराचे चिंतन करायचे आहे व ते चिंतन कोणकोणत्या ठिकाणी कशा स्वरूपात करायचे आहे असा प्रश्न आहे. भाव याचा अर्थ स्वरूप, अस्तित्व असा आहे. भक्तिभाव, प्रेमभाव असा नाही. विस्तरेणात्मनो योगं विभूतीच्या जनार्दन भूयं कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. हे जनार्दना, तुझी विभूती व योग विस्ताराने पुन्हा सांग, कारण तुझे अमृतासारखे भाषण ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. मला तुझ्या विभूतीचे वर्णन ऐकून कंटाळा येणार नाही, तृप्ती होणार नाही, कारण हे ज्ञान अमृतमय आहे असे अर्जुनाचे सांगणे आहे. ही त्याची श्रवणापूर्वीची श्रद्धा आहे. श्री भगवान वाच. अंत ते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतये प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे अर्जुना, तुला मी आपल्या मुख्य दिव्य विभूती सांगतो, कारण माझ्या विस्ताराला अंतच नाही. माझ्या विस्ताराला स्थलदृष्ट्या वा कालदृष्ट्या व सांख्यदृष्ट्या सीमा नाही असे येथे म्हटले आहे. व पुढे 11व्या अध्यायात विराट रूप दर्शनात अर्जुनाला याची प्रचिती आली आहे. अंत हे पद आनंद दर्शवणारे आहे. दुःख मिश्रित आश्चर्य, आनंद मिश्रित आश्चर्य अशा विविध अर्थांनी हे केवळ प्रयोगी अव्यय वापरले जाते. मुख्य विभूती सांगतो असे म्हटले आहे, कारण जगात अशी एकही वस्तू नाही की जेथे परमेश्वरी अंश नाही. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूता शे स्थित अहमा दिस्व मध्यच भूता नामंत यवच. हे गुडाकेश अर्जुना, सर्व भूतांच्या अंतर्यामी असणारा आत्मा मी आहे. सर्व भूतांचा आधी, मध्य व अंतही मीच. असे म्हणजे केंद्र मी, भूतमात्राचा प्रारंभ, मध्य व अंतही आहे. हे विधान पूर्वी अध्याय 9 श्लोक 18 मध्ये आले आहे. तसेच भूतादी मव्ययम या शब्दातही 9:13 मध्ये आले आहे. अध्याय 7 श्लोक 7 पहा. मत परतरम नान्य किंचित अस्ति धनंजय, तेथे सर्वत्र मीच आहे असे म्हटले आहे. अर्थात त्या सर्व व्यापित्वाचे ज्ञान करता येणार नाही, म्हणून इथे विविध भूतामध्ये कसा पाहावा ते सांगत आहे. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषा रविरंशुमना मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. आदित्यच्या द्वादशपुत्रामध्ये आदित्यामध्ये विष्णू मी, तेजस्वी तारकामध्ये किरणशाली रवी मी, मरुतात मरीची मी आहे व नक्षत्रात चंद्रमा मी आहे. या श्लोकापासून 39व्या श्लोकापर्यंत विभूती सांगितली आहे. 12 आदित्य आहेत व ते प्रत्येकी एकेका महिन्याचे अधिपती आहेत. त्यांची नावे अशी: शक, विष्णू, अर्यमा, धाता, त्वष्टा, पुषा, विश्वावसु, मित्र, वरुण, अंशुमन, भग, अतितेज. भागवतात ही नावे विवस्वान, अर्यमा, पुषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, मित्र, शक्र व उरुक्रम अशी दिलेली आहेत. उरुक्रम हे विष्णूचे नाव आहे. रवी हे सूर्याचे नाव आहे. ज्योती स्वरूप सूर्य व कार्यस्वरूप सूर्य असे 2 रवी कल्पिलेले आहेत.
विष्णू हे नाव व्यापकतेचा गुण व ते कार्य दाखविणारं आहे. आदितीचे पुत्र म्हणून आदित्य रवी याचाच अर्थ संपत्ती तेज असलेला असा होतो. सप्तलोकात 49 मरुद्गण आहेत. सत्यलोकापासून भोरलोकापर्यंत 7/7 यात मुख्य आहे. मन जाणीव लक्ष नसेल तर इंद्रियांच्या द्वारा कोणतेही ज्ञान मिळत नाही व कर्मही करता येत नाही. जीवभाव म्हणजे चेतना. सर्वत्र चेतना अंश हा जडांच्या बरोबर असतोच. म्हणून भूतांना चालविणारी जी शक्ती आहे, चेतना आहे, ते पुरुषाचे चेतनेचे स्वरूप होय. रुद्राना शंकरश्चास्मी वित्तेशो यक्ष रक्षसाम वसुना पावक शास्मी मेरू शिखरीना महम. एकादश रुद्रामध्ये शंकर मी, यक्ष राक्षसामध्ये कुबेर मी, वसूमध्ये अग्नी मी आहे आणि पर्वतामध्ये मेरू मीच आहे. 11 रुद्र आहेत. त्यांची विविध पुराण ग्रंथात व इतर तंत्रग्रंथात निरनिराळे नामे दिलेली आहेत. यक्ष व राक्षस या देववर्गाचा अधिपती कुबेर आहे. त्यालाच वित्तेश असे म्हटले आहे. वसू 8 आहेत. त्यातील पावक म्हणजे पावन करणारा, अग्नी म्हणजे भगवंत होय. अष्टवसू असे स्वाप ध्रुव सोम धर अनिल अनल पावक प्रत्युष व प्रभास. शिखरे ज्याची उंच आहे तो शिखरीन. बाकीचे पर्वत टेकड्यास वगैरे शिखरीन म्हणता येत नाही. मेरू पर्वत सर्वात उंच शिखरे असणारा पर्वत मानला जात असे. पुरोदसाचे मुख्यम वा विधी पार्थ बृहस्पती सेनानी नाम स्कंद सरसामस्मी सागर. हे अर्जुना, पुरोहितामध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी असे जाण. सेनापतीमध्ये कार्तिक स्वामी मी व जलाशयामध्ये समुद्र मीच आहे. पुरोहित पुरोधा बृहस्पती हाच सर्व यज्ञादी कर्माचा पुरोहित असतो. स्कंद म्हणजे षण्मुख षडानन स्कंद यांच्या अधिकारात देवाचे सैन्य होते. ते तारकासुराचा वध करताना त्या स्कंदाने योजिले होते. सरस पाणी असलेला सागर सर्व जलाचा साठा आहे, म्हणून तो भगवंताची विभूती होय. सीमा न उल्लंघन करणारा, सर्वांना आश्रय देणारा व सर्वांना समानतेने वागायला लावणारा. महर्षीना भृगर गिरामस्यक मक्षरम यज्ञाना जपयज्ञोस्मी स्थावराना हिमालय. महर्षीमध्ये भृगुमी, वाणीमध्ये एक अक्षर ओम मी आहे. सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे व स्थिर पदार्थातील हिमालय मी आहे. भृगूंनी तिन्ही देवांची परीक्षा घेतली होती. तीत विष्णूला त्यांनी लात मारली तरी विष्णू रागावला नाही, म्हणून त्याला श्रेष्ठत्व दिले अशी कथा आहे. ओंकारामध्ये सर्व विश्वाचे बीज आहे. अनेक वाणी आहेत, पण त्यात प्रणव किंवा ओम ही एकच अक्षररूप विभूती आहे. यज्ञात कोणते यज्ञ श्रेष्ठ त्याचा उभाव गीतेत अन्यत्र आला आहेच. जप म्हणजे भगवंताच्या नामाचे स्मरण तदनुसंधानपूर्वक करायचे. हा ध्यान यज्ञच आहे. स्थिर राहते ते स्थावर. त्या स्थावर सृष्टीत सर्वात मोठ्या आकाराचा जड पदार्थ म्हणजे पर्वत व हिमालय त्या सर्वात महान आहे. म्हणून जसा मेरू हा उंच शिखरे असणारा आहे, म्हणून तसाच आकाराने फार मोठा म्हणून हिमालय या भगवंताच्या विभूतीच आहेत. अश्वत्थ सर्व वृक्षांना, देवर्षीनाचे नारद, गंधर्वांना चित्ररथ, सिद्धांना कपिलो मुनी. सर्व वृक्षामध्ये पिंपळ वृक्ष मी, देवर्षीमध्ये नारद मी, गंधर्वामध्ये चित्ररथ गंधर्व मी व सिद्ध लोकात कपिल मुनी मी आहे. हे सर्व स्पष्ट आहे. कपिल मुनी हा कर्दम व देवहूती यांचा पुत्र. तो जन्मताच सिद्ध अवस्थेत होता. त्याने आपल्या मातेच्या आज्ञेनुसार तिलाच सृष्टीच्या रचनेचे वर्णन करून सांगितले व तेच सांख्यदर्शन म्हणून पुढे प्रख्यात झाले. भगवंताचाच तो अवतार होय असे पुराणात म्हटलेले आहे. उच्चे श्रव समस्वाना विधी माम मृतोद्भवम इहरावत गणेंद्राना नरानाचे राधीपम. अश्वामध्ये अमृतमंथनाची वेळी उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा अश्व मी आहे. गजेंद्रामध्ये ऐरावत व मनुष्यामध्ये राजा मी आहे असे जाण. उच्चैश्रवा या शब्दाचा अर्थ जो फार दूरचे व सूक्ष्म असे ध्वनी ऐकू शकतो तो. गजेंद्र म्हणजे मोठमोठे हत्ती. त्यात ऐरावत हा हत्ती म्हणजेच भगवंताची विभूती. तो इंद्राचे वाहन आहे. मानवात राजा जो असतो तो भगवंताचेच रूप असतो. कारण ईश्वराच्या खालोखाल देशावर राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारा राजाच महत्त्वाचा आहे. ना विष्णू पृथ्वीपती म्हणजे ना नर मानव. जो पृथ्वीपती नर असतो तो विष्णूच होय असे अन्य ग्रंथात म्हटलेले आहे. आयुधाना माम वज्रम धेनू नामस्मी कामधुक प्रजन शस्मी कंदर्भ सर्पनामास्मी वासुकी. अहम आयुधानाम. शस्त्रामध्ये इंद्राचे वज्र व गायीमध्ये कामधेनू मी आहे. प्रजोत्पत्ती करणारा काम मी आहे व सर्पामध्ये वासुकी सर्प मी आहे. वज्र हे इंद्राचे आयुध आहे, ते भगवंताचाच अंश आहे. धेनूमध्ये कामधेनू म्हणजे भगवंताचेच रूप. कंदर्प म्हणजे मदन. या मदनामुळे सृष्टी निर्माण होते. कोणतीही इच्छा म्हणजेच काम मदन असा अर्थ नव्हे, तर प्रजाजनन ज्यामुळे होते तो आकर्षण भाव म्हणजेच मदन. सर्वश्रेष्ठ सर्प अनेक आहेत.
अनंत, वासुकी, शेष, कर्कोटक अशा प्रकारचे महासर्प पुराणात विख्यात आहेत. वासुकी सर्प हे भगवंताचे रूप आहे. समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताची रवी व वासुकीची दोरी करून देवासुरांनी 14 रत्ने काढली. त्या मंथनात सभा घेणारा वासुकी ही भगवंताचीच विभूती म्हटली आहे. अनंत चाष्मी नागाना वरुण यादसा महाम पितृना मर्यमा चाष्मी यम संयताम महाम. नागामध्ये अनंतनाग मी आहे, जलचरामध्ये वरुण मी आहे, पितृगणामध्ये अर्यमा मी व निग्रह करणाऱ्यामध्ये यमधर्म मी आहे. नागामध्ये अनंत तर जलचरांचा अधिपती वरुण हेही भगवंताचे रूप आहे. अनंत नागावरच विष्णुदेव पौडलेला असतो. अनंत शेनम असे त्याचे नाव आहे. दुसरा अर्थ ज्याला अंत नाही असा जो ज्ञानरूपी नाग तोच विष्णूचा अंश मानला गेला आहे. अर्यमन, स्तोत्र, अनल, कव्यवा वगैरे पितर 7 आहेत. त्यातील अर्यमन हा पितर म्हणजे विष्णूचाच अंश होय. संयमन करणाऱ्यामध्ये यम म्हणजे मनाला नियमित करण्याचे व्रत, तोच यम प्राण्यांच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवून जीवांना शेवटी पारमार्थिक हित प्राप्त व्हावे म्हणून शिक्षा देतो. यम हाच देवतारूपाने विष्णूचा अंश आहे. विनाशयाच्या दुष्कृताम अशा कामासाठी भगवंत जेव्हा अवतार घेतो त्यावेळी यम हाच त्याचा खरा मदत करणारा आहे. प्रल्हाद चाष्मी दैत्यांना काल कलयता माम मृगानाच्या मृगेंद्रोह वैनतेश्व पक्षीनाम. दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे व ग्रासणाऱ्यात काळ मी आहे. पशुमध्ये सिंह मी आहे व पक्ष्यामध्ये गरुड मी आहे. दैत्यातही भगवंताची भक्ती करणारे प्रल्हाद, बिभीषण इत्यादी ऐतिहासिक वा पौराणिक दाखले देऊन भगवंताने आपले सर्वांचा उद्धार करण्याचे कार्याचे विशद करून सांगितले आहे. बाकी सिंह व गरुडी प्रतीके समजण्यासारखे आहेत. पण कलयताम कालहम असे म्हणतात त्यावेळी आपोआप घड्याळ काल दाखवीत असते. पण आपले तिकडे लक्ष नसेल तर काळाचे भान राहत नाही. काल येती म्हणजे पळ, कला, काष्टा इत्यादींनी मोजण्याचे काम करतो. काळ हा तर सर्वांचे आयुष्य मोजणार आहे. पुढे 11व्या अध्यायात कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो असे म्हणून मी काल आहे हे विधान जास्त दृढ ओळखीचे होईल असे केले आहे. सिंह हे देवीचे वाहन तर गरुड हे विष्णूचे वाहन आहे. पवन पवतामस्मी राम शस्त्रभृता महाम देशाना मकरश्चास्मी स्रोत सामस्मी जान्हवी. वेगवानात वायू मी व शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे. जलचर प्राण्यात मगर मी व नद्यामध्ये गंगा नदी मी आहे. पवन म्हणजे झोळका, मंद वायू की ज्याने पावनत्व येते. राम म्हणजे अमोघ शरसंधान असलेला दशरथी राम. जैसे म्हणजे जलचर प्राणी. मकर हा फार बलवान असतो व भूमीवर आणि पाण्यातही राहू शकतो. स्रोतस म्हणजे प्रवाह. जन्नू राजाने गंगेचा ओघ अडविला होता कारण ती त्याच्या आश्रमातील सर्व गुरेढोरे वाहून येत होती. जेव्हा ती शरण आली तेव्हा त्याने तिला बाजूने जाण्यास भाग पाडले अशी कथा आहे. सर्गांना मादिरंतस्व मध्ये चेवाहमर्जुन अध्यात्मविद्या विज्ञानावाद प्रबोधतात महाम. हे अर्जुना, सृष्टीचा आधी अंत व मध्ये मी असून सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या मी आहे. तसेच वाद करणाऱ्यांचा तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद मी आहे. सर्ग म्हणजे सृष्टी. सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे कारण तिने मोक्ष मिळतो व पूर्ण समाधान मिळते. प्रबोधताम म्हणजे उत्तम बोलणाऱ्यांचा वाद. याचा अर्थ भांडण नव्हे तत्वचर्चा असा अर्थ आहे. अक्षराना मकारोस्मी द्वंद्व सामासी कस्यच मेवाक्षय कालो धाताः विश्वतोमुखम. वर्णमालेत अक्षर मी आहे. शब्दांच्या समासात द्वंद्व समास मी आहे. अक्षय काल मीच आहे व विश्व निर्माण करण्यास सज्ज झालेला धाता म्हणजे ब्रह्मदेव मीच आहे. अक्षरे म्हणजे अ, क, ख आदी ज्ञपर्यंत. हे अक्षर म्हणजे व्यंजनांचा पूर्ण उच्चार होण्यासाठी ज्याची आवश्यकता आहे असा स्वर. क अधिक अ बरोबर क असे पूर्ण अक्षर बनते. समास ही भाषेच्या व्याकरणातील शब्द जोडून लिहिण्याची पद्धत. 2 शब्दातील नाते सांगणारे प्रत्यय लुप्त करून समास होतो. तसाच वाक्याचे संक्षिप्त रूप गठन करण्यासाठीही होतो. तत्पुरुष, बहुव्रीही, द्विगु समास, द्विगु समास, मध्यम पदलोपी असे समासाचे अनेक प्रकार आहेत. द्वंद्व समास असा आहे की त्यातील दोन्ही पदे समान अधिकाराची असतात. एक दुसऱ्याचे विशेषण वगैरे नसते. राजा राणी हा द्वंद्व समास. राजा व राणी असा सोडला जातो. राम लक्ष्मण, राम व लक्ष्मण इत्यादी. काळ अक्षय आहे पण आपण आपल्या सोयीने भूत, वर्तमान, भविष्यात असे त्याचे भाग पाडलेले आहेत व प्रहर, तास, फळे, घटिका वगैरे मापही कल्पून आपण त्याचा अवधी ठरवला आहे. मानव कल्पित काळ हा संपतो पण भगवंत हे न संपणाऱ्या काळाचे स्वरूप आहेत. धाता धारण करणारा, विश्वाच्या निर्मितीत सज्ज झालेला,
ब्रह्मा असा अर्थ व विश्वात सर्वत्र जो नेत्ररूपाने सर्वाला साक्षी आहे तो विश्वतोमुख असा एक अर्थ आहे. मृत्यू सर्व हरश्वाह मुद्भवम भवस्य भविष्यताम कीर्ती श्रीर्वाच्य नरिनाव सुप्ती विताकृती क्षमा. सर्वांचा नाश करणारा मृत्यू मी असून पुढे उत्पन्न होणाऱ्या वस्तूंचा उगमही मीच आहे. कीर्ती श्री वाणी स्मृती मेधा घृती व क्षमा याही स्त्रीशक्ती मीच आहे. यात स्त्रीवर्गाचे गुण वर्णन केले आहेत व ते परमेश्वराचेच प्रतीक आहेत असे म्हटलेले आहे. श्री संपत्ती वाणी म्हणजे बोलणे, स्मृती म्हणजे व्यावहारिक स्मृती व मी आत्मा आहे ही स्मृती, मेधा पटकन ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती, घृती म्हणजे धारण करण्याची सहन करण्याची शक्ती, क्षमा म्हणजे कशाचाही त्रास न वाटता दुःखादी सहन करणे, दुसऱ्याच्या अपराधांना क्षमा करणे यात क्षमतेचा सामर्थ्याचा भाग येतो. बृहत साम तथा सामना गायत्री छंद सा मासाना मार्गशीश्वर मृथुना कुसुमाकर. गाडक्याच्या वैदिक स्तोत्रात बृहत्साम स्तोत्र मी व छंदामध्ये गायत्री छंद मी आहे, मासामध्ये मार्गशीर्ष व ऋतूमध्ये वसंत मी आहे. सामवेदात बृहत्साम हे सूक्त आहे. त्रिस्तूप अनुष्टूप जगती गायत्री असे वेदमंत्राचे अनेक छंद शब्द मात्र यांची गणना महत्त्वाची आहे. त्यानुसार ऋचा म्हणायच्या असतात. महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हे भगवंताचेच रूप आहे व कुसुमाकर म्हणजे फुलांचा संग्रह हे नाव चैत्र वैशाख या 2 महिन्याच्या वसंत ऋतूला आहे. द्यूत चलयतामस्मी तेजस्वी नामहम येजोस्मी व्यवसायोस्मी सत्ववतामहम. कपटाचरण करणाऱ्यांचा जुगार मी असून तेजस्वी लोकांचे तेज मी आहे. विजयी पुरुषांचा जय मी आहे, निश्चय मी आहे व सात्विकांचा सत्वगुण मी आहे. जुगारात भावी लाभाच्या लोभाने माणूस कोणतीही मालमत्ता पणास लावून त्याग करायला तयार असतो. हे त्यागाचे शिक्षण म्हणजे लोभाचाच उपयोग करून अनासक्त होण्याचे शिक्षण आहे. दुःखही त्याग व सहनशीलता शिकविते. त्यामुळे वाईट सवय ही सुद्धा शिक्षण देते. त्या अर्थी द्यूत हे परमेश्वराचे स्वरूप आहे. बाकी अर्थ सरळ आहे. ऋष्णीना वासुदेवस्मी पांडवांना धनंजय मुनीना म्यप्य व्यासम कवी मुशना कवी. यादवामध्ये वासुदेव मी व पांडवामध्ये धनंजय मी आहे. मुनीमध्ये व्यास व कवीमध्ये शुक्राचार्य मी आहे. इथे व्यक्ती म्हणून ओळखणे सोपे जावे म्हणून कृष्ण सांगतो की ऋष्णी कुळातील वसुदेवाचा पुत्र हाच मी व पांडवापैकी अर्जुन हे दोघे नारायण व नर ऋषीच होत. नर नारायण ऋषी ही 2 सहयोगी पुरुषांची नावे आहेत. विष्णूशी हे एकरूप आहेत. मुनीपैकी व्यास हे कृष्ण स्वरूप मानले जातात. उशना हे दैत्यगुरु शुक्राचार्याचे नाव आहे. कवी म्हणजे काव्य करणारा तसेच द्रष्टा दैत्यातील प्रल्हाद हा भक्त व शुक्राचार्य हा गुरु हे दोन्ही परमेश्वराचेच रूप आहेत. दंडो दमयतामस्मी नीती रश्मी जिगीषिताम मौन चैवास्मी गुह्याना ज्ञानवतामहम. शासन करणाऱ्यांचे साधन जो दंड तो मी आहे. जयाची इच्छा करणाऱ्यामध्ये नीती मी आहे. गुह्यापैकी मौनही मीच आहे आणि ज्ञानी लोकांचे ज्ञानही मीच आहे. दंड म्हणजे प्रत्यक्ष शिक्षा करण्याचे सामर्थ्य. नीती अनेक प्रकारची असते. विजय मिळवण्यासाठी जी नीती अनुसरली जाते ती रणनीती व राजनीती म्हणजे देवाचे स्वरूपच. कपटनीतीचाही वेळेस अवलंब करावा लागतो व श्रीकृष्णाने त्याच युद्धात कौरवांच्या कपटनीतीनेच पायबंद घातला होता. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असली म्हणजे ती न बोलणेच बरे. त्या दृष्टीने मौन हे देवाचेच स्वरूप. गूढ योगशास्त्राची शाब्दिक वर्णने करू नयेत. ती अनुभवाची शास्त्रे आहेत. तेथे मौनच उपयोगी पडते. ज्ञानवंताचे ज्ञान म्हणजे ईश्वर होय हे समजून घेण्यासाठी ब्रह्माची व्याख्या सत्य ज्ञान अनंत ब्रह्म ही पहावी. ज्ञानरूपता हे ब्रह्माचे एक लक्षण आहे. यच्चापि सर्वभूताना बीजं तदहम अर्जुन न तदस्ति विना यच्छान्मया भूतं चराचरम. अर्जुना ह्याशिवाय आणखी सर्व पदार्थांचे बीज ते मीच. मी जिच्यात नसेल अशी वस्तू चराचर सृष्टीत अस्तित्वात नाही. या श्लोकात विभूतींची गणना आणखी करीत जायला नको. मी सर्व चराचर सृष्टीचे बीज आहे व मी ज्यामध्ये नाही असे सृष्टीत काहीही नाही असे म्हणून भगवंताने सारांशच सांगितलं आहे. पूर्वी या प्रकारचे व्यापकत्वाचे वर्णन आले आहेच. नांतोस्ती मम दिव्याना विभूतीना परंतप यशतुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. हे अर्जुना माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. विभूतीचा हा विस्तार निदर्शनार्थ संक्षेपाने मी तुला सांगितला. संख्याच करायची झाली तर विभूती अपार व असंख्य आहेत असे म्हणून श्रीकृष्णाने आपले हे वर्णन आवर्त घेतले आहे. तरी अर्जुनाला भगवंताचा अंश सृष्टीत कुठे कुठे आहे ते ओळखणे स्वतःला सोपे जावे म्हणून पुढील श्लोकात
एक सूत्रात्मक वाक्य, एक किल्ली सांगितली आहे. यद्यपि भूती मत्सत्व श्रीमदुर्जितमेव वाह तत् देवावगच्छत्व मम तेजोश संभवम. जो जो पदार्थ वैभव, लक्ष्मी किंवा प्रभाव, ऊर्जा यांनी युक्त आहे तो माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाला आहे असे समज. अर्थात प्रत्येक वस्तूमध्ये एक कोणता तरी उत्तम गुण असतो, वैभव असते, ऊर्जा, उत्साह, शक्ती असते व तो दिव्य गुण हा भगवंताच्याच तेजाच्या अंशापासून उत्पन्न होत असतो हे त्याने सांगितले आहे. आकाशाचा अलिप्तपणा, सर्वव्यापीपणा, वायूची गती व प्राणपोषकत्व, तेजाचे जीवनरक्षकत्व, आपस्तत्वाचे जीवपोषकत्व, पृथ्वीचे धारकत्व, वृक्षाचे नित्य नूतनत्व, नदीचे अखंड प्रवाहित्व, सागराचे मर्यादा न सोडणे व सर्व समावेशकत्व, अशा प्रकारे कोणत्याही पदार्थात व व्यक्तीतही हा विशिष्ट गुण सृष्टीचक्राची गती चालू ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो. तो ज्ञानदृष्टीने पाहता येतो. अथवा बहुनेतेन की ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्ण मे कांक्षेन स्थितो जगत. हे अर्जुना, किंवा तुला हा सर्व पसारा जाणून काय करायचे आहे? थोडक्यात सांगतो की हे संपूर्ण विश्व मी एका अंशाने व्यापून धारण करून राहिलो आहे. इथे पुन्हा एक सिद्धांत सांगून या वर्णनाचा विस्तार समाप्त केला आहे. परमेश्वर सृष्टीत व्यापकपणे आहे, पण तेवढ्याने काही त्याची व्याप्ती संपत्ती असे नाही. इदम म्हणजे जाणीवेच्या क्षेत्रात येणारे सर्व क्षेत्र. परमेश्वर यात फक्त एका अंशाने आहे. जगाला व्यापून तो स्थित आहे, म्हणजे स्थिर, अविनाशी असा आहे. अर्जुनाच्या मनात असे सर्व जगाला व्यापून उरलेले परमेश्वराचे विराट स्वरूप डोळ्यांनी पाहण्याची उत्कंठा लागली व ती श्रीकृष्णाने पुढे 11व्या अध्यायात पूर्ण केली आहे. ते साक्षात्कार स्वरूपी दर्शन गीतेचा अलौकिक भाग आहे. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूती योगो नाम दशमोध्याय. याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्याअंतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील विभूती योग नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला. विभूती योग नावाच्या 10व्या अध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद्गीता भगवान की जय.